मित्रांनो, जेव्हा राखी सावंत पहिल्या दिवशी बिग बॉसच्या घरामध्ये आली होती, तेव्हा तिने तन्वीसाठी एक वाक्य म्हटलं होतं. तुम्हाला आता आठवतं का माहिती नाही, पण मी हे वाक्य सांगतो. राखी सावंत जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये आली होती, तेव्हा तिने तन्वीला सांगितलं होतं, की "तन्वी खोलते, आता तुला मी खोलते. नुसते खोलते नाही, तर तुला आता मी सोलते." कुठेतरी राखी सावंतचं हे वाक्य आता सत्यात उतरताना दिसते. राखी ज्या पद्धतीने गेले 2 दिवस जी काही तन्वी कोलतीला टार्गेट करते ना, म्हणजे जबरदस्त. काल नॉमिनेशन टास्क नंतर आज अ, आयुषचा मुद्दा काढून जबरदस्त तिला टार्गेट केलं. पण इथे तन्वीचं जे काही वागणं होतं, त्यानंतर जे काही तन्वी रिॲक्ट झाली, ते योग्य होतं का? या संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यानंतर राखीने पुन्हा एकदा ब्राउन्स रेशन कार्डवरनं मस्तपैकी तन्वीला डिवचलं. याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यानंतर आज तन्वीवरनंच म्हणजे तन्वी आज पूर्ण सेंटरला होती. तन्वीवरनंच रुचिता आणि विशालमध्ये जबरदस्त भांडण झालं. आता तन्वी विशालला पटवण्याचा प्रयत्न करते का? ज्या पद्धतीने अ, अनुश्री मध्ये-मध्ये बडबड करून सांगत होती. मस्तपैकी अनुश्री आग लावत होती आणि काय म्हणू आपण रुचिताला मस्तपैकी भडकवत होती. ती तन्वी मस्तपैकी नटते, मुरटते, गजरे घालते. चांगले-चांगले कपडे ती विशालसाठीच घालते. त्यानंतर चहा काय बनवून देते, जेवण वगैरे काय, हे सगळं ती विशालसाठीच करते. ज्या पद्धतीने अनुश्री आग लावत होती ना, आग पण लावायची आणि रुचिता रडत असेल तर रडण्याचं नाटक देखील करायचं. तर अनुश्रीचा हा बिग बॉसच्या घरामध्ये मस्तपैकी गेम आहे. तर खरंच तन्वी हे सगळं करते काय? तन्वी आणि विशालमध्ये काहीतरी आहे का? तन्वी आणि विशालमध्ये रुचिता मध्ये येते का? ज्या पद्धतीने ते सांगते, की मला काही कळत नाही. या दोघांमध्ये मी येते काय? आणि यासोबतच आज बिग बॉसच्या घरामध्ये जो काही गोल्डन रेशन कार्ड मिळवण्यासाठी टास्क झाला, यामध्ये चूक कोणाची? या सगळ्यावरती आज सविस्तर बोलणार आहोत. नमस्कार, मी राज भुसारा. तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा. मित्रांनो, हा जो काही गोल्डन रेशन कार्डचा टास्क दिला होता ना, तो खरंच खूप छान होता. पण याच्यामध्ये एकच टीम जिंकणार होती, असं पण एकंदरीत मला असं वाटतं. बिग बॉसने हा टास्क शेवटी रद्दच केला, की ह्याच्यामध्ये काही दम नाहीये आणि एकंदरीत ज्या पद्धतीने हे लोकं खेळत होते ना, त्यामुळे असं वाटतच होतं, की यांना गोल्डन रेशन कार्ड घ्यायचंच नाहीये आणि हा टास्क रद्दच होणार आहे. परंतु सुरू होत्या अगोदर ज्या पद्धतीने शाळा भरली होती, जी काही पोरी नटल्या होत्या ना, एकदम भारी. ते भारी वाटत होते. म्हणजे एकंदरीत तो छोटा काळू डॉन सोडून बाकी सगळेच फार मोठे वाटत होते आणि याच्यामध्ये बिग बॉस ज्या पद्धतीने सांगत होते ना, की रोशन एकदम बॉडी बिल्डर वाटतोय. तर खरंच तसं तर वाटत होता. तर ठीक आहे. पहिल्यांदा बघूया. सागर मस्तपैकी तयार झाला होता. मला सागर ज्या पद्धतीने एकदम भाईसारखा वाटत होता. पावडर-बिवडर, कॉलर वगैरे टाईट करून, त्यानंतर टाय थोडीशी खाली करून, अर्धी शर्टिंग आतमध्ये, अर्धी शर्टिंग बाहेर आणि जी काही लँग्वेज होती ना, ती एकदम भारी वाटत होती. म्हणजे टपोरी. शाळा पिक्चरमधला तो म्हात्रे नाही का? त्या पद्धतीने मला आज सागर वाटत होता. त्यानंतर विशाल इथे सांगताना दिसतोय, की मी एक स्कॉलर स्टुडंट आहे. भरपूर अभ्यास करणारा, परंतु पोरीपासून थोडासा लांब राहणार. म्हणजे स्वतः तो टॅग देत होता. त्यानंतर राकेश आणि प्राजक्ताचं ते जे एक कपल असतं नाही का शाळेमध्ये, त्यांचं काहीतरी वेगळंच सुरू असतं. मग इकडे जाऊया, तिकडे जाऊया, हे खाऊया, ते खाऊया. अ, काय म्हणूया आपण, ते मांजर डोळे बंद करून दूध पितंय ना, की कोणालाच काही माहिती नाही. आपण काय करतोय ते. असं एकंदरीत ते कपल त्यांनी ती ती त्यांची भूमिका मला खूप छान वाटली. या सगळ्या पोरांपेक्षा बरी वाटली ती. याच्यामध्ये प्राजक्ताने पण मस्तपैकी राकेशला साथ दिली. त्यानंतर राखी इथे रुचिताला सांगते, की "तो मला आवडतो." त्यानंतर रुचिता इथे सांगताना दिसते, की "नाही, तो जो मॉनिटर आहे तो माझा आहे." म्हणजे ना मस्तपैकी शाळेमध्ये एकंदरीत जी काही मोठी मुलं असतात 8वी, 9वी, 10वी त्यांचे जे काही प्रकार शाळेमध्ये सुरू असतात, शिक्षक नसताना, तर तसं एक माहोल त्याने मस्तपैकी क्रिएट केला होता. त्यानंतर इथे बिग बॉस थोडीशी स्पर्धकांची शाळा घेताना दिसतायत. ते बरं वाटलं बघून. इथे अनुष्यला बिग बॉस सांगतात, की "तू कुठल्या मीडियममधून आलीस गं? मराठी की इंग्लिशमध्ये?" अनुष्य बोलते, "मी मराठीमधून आली." बिग बॉस बोलतात, की "चला मग 7चा पाढा बोला." अनुष्य बोलली पण 7चा पाढा थोडं शेवटी चुकली ती, परंतु बोलली. त्यानंतर अनुष्यला बिग बॉस विचारतात, "तुझं बॉर्न कुठे झालंय गं?" हां, अनुष्य बोलते, की "काय बिग बॉस तुम्ही त्याच्यावरतीच घसरता." सागरला माहीतच नाही, की हे तुझं बॉर्न कुठे झालंय ते. काय आहे ते? अनुष्य बोलते, "मला याच्यावरनं सगळे चिडवतात. मी याच्यावरनं खूप ट्रोल झाले होते." बघा, अनुष्यने पहिल्यांदाच ते पॉडकास्ट सुरू केला होता आणि त्याच्यामध्ये
तिने हा प्रश्न विचारलेला होता समोरच्या व्यक्तीला की तुझं बॉन्ड कुठे झालंय, आणि ते खूप नंतर व्हायरल झालं होतं. त्याच्यावरती अनुश्रीला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. जर हे कोणाला माहित असेल तर त्यांच्यासाठी हे आहे. त्यानंतर विशालला इथे बिग बॉस विचारतात, तू कुठल्या मीडियम मधून आलास, इंग्लिश की मराठी? आता विशाल इथे बोलतो की मराठी मीडियम मधून मी आलोय. पण ज्या पद्धतीने विशालची भाषा आहे मराठी, तर वाटत नाही की हा मराठी मीडियम मधून आला असेल. ठीक आहे, असेल ही माहिती नाही. पण इथे विशालला बिग बॉस म्हणतात की 19चा पाढा बोल. विशाल बोलतो की तुम्ही मला मराठीमधून जरी विचारलं असतं इंग्लिशमधून तरी तो मला आला नसता. त्यानंतर रुचिताला इथे बिग बॉस विचारतात की तुला कुठला प्राणी आवडतो जो ओरडणारा मोठ्याने? तर रुचिता बोलते की मला सिंह आवडतो. विशालला बोलतात बिग बॉस, तुला ओरडणारा सिंह आवडतो का? विशाल काय सांगणार? नाही पण सांगू शकत नाही, हो पण सांगू शकत नाही. विशाल बोलतो हो. तन्वीला इथे बिग बॉस विचारतात की तुला ओरडणारा सिंह आवडतो की बोका आवडतो? म्हणजे बिग बॉस आहे ना, एक संधी सोडत नाही यांची खेचण्याची. जबरदस्त होतं ते. इथे तन्वी सांगते की मला दोन्ही आवडत नाही. राकेशला पण छान कॉम्प्लिमेंट मिळते. त्यानंतर इथे बिग बॉस सांगतात की चला आता आपण बीबीचा गणिताचा तास सुरू करूया. मित्रांनो, हा जो काही टास्क होता ना, टास्क चांगला होता, करण्यासारखं खूप होतं. परंतु पुन्हा एकदा ये रे माझ्या मागल्या असं म्हणून हा टास्क त्यांनी जवळजवळ वाटच लावली टास्कची. त्याच्यामध्ये समंजसाने खेळू शकत होते, परंतु हे लोक तसा विचारच करत नाही. आला टास्क की तोडफोड राडे करायचे आणि टास्क रद्द करायचा, असंच एकंदरीत या लोकांचा गेम पाहायला मिळतो. बिग बॉसने पुन्हा एकदा या टास्क अंतर्गत 2 टीम पाडल्या होत्या, जशा ज्या त्यांच्या पूर्वीपार 1947च्या अगोदरपासून ज्या काही टीम बिग बॉसने पाडलेल्या तशाच इथे टीम होत्या. टीम वर्क होतं, चांगलं होतं, परंतु तेवढं ते वर्क झालं नाही. आता या टास्कसाठी बिग बॉस एक गणित देणार आहे आणि त्या पद्धतीने बॉल्स किंवा अधिक वजा अशी चिन्ह लावून जे जे काही आकडे दिले असतील, मग 5 आकडा असेल, 7 आकडा असेल, तो आकडा तिथे टेबलावरती तो जॉईन करायचा आहे. टास्क खूप चांगला होता. आता हा टास्क जेव्हा सुरू होतो त्यावेळी 2 सदस्य हे जे आहेत ते बॉल आणणार आहेत आणि ते बॉल कसे आणायचे आहेत, त्या वाकून वाकड्या तिकडे रस्त्यावरनं वाकून पाठीवरनं बॉल आणायचे आहेत, ते आणून तिथे सेट करायचे आहेत. तर भारी होता टास्क. पण शेवटी काय आहे ना, की यांच्यामध्ये लयच किडे आहेत. आपण हरतोय असं कळल्यानंतर मग हे लगेच फाडाफाडी, तोडातोड करायला जातात. आता इथे आहे ना, खरं सांगायचं झालं तर या टास्कमध्ये एवढं काही बोलण्यासारखं नाहीये. पण मी इथे मनापासून कौतुक करेन. ते म्हणजे रुचिताचं, तन्वीचं, दीपाली पण बऱ्यापैकी खेळताना दिसत होती. अनुश्री देखील खेळताना दिसत होती. तर ह्या ज्या मुली आहेत ना, त्या बऱ्यापैकी इथे टास्क खेळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण मात्र हे जे बोके होते, जेंट्स मंडळी, हे मात्र तेवढे ऍक्टिव्ह दिसले नाही मला. विशाल पण शांत होता. तो रोशन तर काय, मला तुम्ही नाही घेतलं तरी चालेल. म्हणजे मी नाहीच. मी मिस्टर इंडिया आहे या टास्कमध्ये. अनुश्री बरोबर बोलली, की हा काय ढुंब्यासारखा उभा आहे. अनुश्री ज्या पद्धतीने बोलत होती ना रोशनला, रोशन तर या टास्कमध्ये होता की नाही तेच कळत नाही. म्हणजे तो का म्हणून या टास्कमध्ये होता, नुसताच उभा होता. तो राकेश तिकडे नेतोय, फोडतोय, तोडतोय, आला चढून. हा बघत बघत बसलाय. आलास? ये, घेऊन जा. काही हरकत नाही. तू जरी घेऊन गेलास तरी. अनुश्री हे बघून आहे ना, त्या रोशनवरती एवढी भडकली की काय तू ठुंब्यासारखा तिथे उभा आहेस? जरा तरी खेळा तुम्ही. बरोबर आहे. हा जो रोशन दादा आहे ना, तो काही नाही, सगळं बघत होता आणि नंतर सांगतो मी होतो, मी करणार होतो, मी केलंच असतं, पण मी नाही केलं. मला जोपर्यंत कोणी काही सांगत नाही, तोपर्यंत मी काहीच करत नाही. मी चावीवाला आहे. तुम्ही मला जर चावी दिली, तर मी खेळणार, नाहीतर मी अजिबात खेळणार नाही. असं एकंदरीत रोशन दादाचं बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे. मला ना काही-काही ते अनुषेचे मुद्दे ना खरंच पडतात. ज्या पद्धतीने आज ती स्वतःच्याच टीमला सांगत होती, की तुम्ही एकदम मंद आहेत. आपल्याकडे टास्क आला, तुम्ही पटापट खेळायला पाहिजे, रणनीती आखायला पाहिजे. अनुषी बरोबर बोलत होती. परंतु यांच्यामध्ये तसं काही पाहायला मिळालं नाही. ठीक आहे. आपण पहिल्या राउंडकडे जाऊया. पहिला राउंड जेव्हा सुरू होतं ना, तेव्हा रुचिता खूप ऍक्टिव्हली धावत जाते आणि पटापट ते बॉल घेण्याचा प्रयत्न करते. ती एक-एक घेऊन येत होती. बऱ्यापैकी ते आणलेलंच होतं. पण याच्यामध्ये पाठीवरती आणायचे होते बॉल. तर तसं कोणी करताना दिसत नव्हते.
ती दीपाली तर 2-3 बॉल एकत्र घेऊन येण्याचा प्रयत्न करत होती. तुम्हाला एक-एक बॉल आणायचा आहे, कळतं का तुम्हाला? तरी 2-3 जण कोणतरी दीपालीला सांगत होती, की "अगं बाई," तन्वी पण बोलली, की एक-एक बॉल आणायचा होता, परंतु दीपाली ते ऐकत नव्हती. आता इकडे बघितलं अनुश्रीने, की हा जो रोशन आहे तोही लक्ष काही देत नाही. चला, मग आपण काहीतरी केलं पाहिजे. आता हे कुठेतरी व्यवस्थित त्यांचं सगळी घडी बसत होती. पण ते काय बॉल आणि ते सगळे काय बोलूया आपण चिन्ह मिळत नव्हती. अनुश्रीने हे बघितलं. अनुश्रीने लगेच मग तोडफाड करायला सुरुवात केली. राकेशच्या टीमचं ते काढून टाकलं. त्यानंतर राखीने बघितलं, की बाबा काहीतरी भलतंच घडतंय. राखी गेली रुचितावरती आणि त्याला पकडून ठेवलं. त्यानंतर विशालने राखीला उचललं. खरं तर बघा, राखी तेवढी समजूतदार आहे, त्यामुळे राखीने तो जास्त विषय वाढवला नाही. परंतु विशालने ज्या पद्धतीने राखीला पकडलं होतं ना, तर ते चुकीचंच होतं. त्यानंतर राखी बोलली सुद्धा, की "हे जे काही तू पकडलंस, ते मला अजिबात आवडलेलं नाही." तर राखीने हा मुद्दा उचलून धरला होता, की "मी तुला शेवटची वॉर्निंग देते. मला अशा प्रकारे पकडायचं नाही." आता राखीच्या बऱ्याच सर्जऱ्या झाल्यात. म्हणजे तोंडापासून, पोटापासून, पाठीपासून बऱ्याच सर्जऱ्या झाल्या. त्यामुळे राखीला कदाचित तो नक्कीच प्रॉब्लेम असेल. आज बेडसाठी पण तन्वी बिग बॉसकडे बोलताना दिसत होती. तर कुठेतरी हा मुद्दा राखीने उचलला नाही, बाकीच्या सदस्यांनी देखील उचलला नाही. परंतु मला असं वाटतं, की एकंदरीत हा जो मुद्दा आहे, तो रितेश भाऊ उचलतील. जसा सचिनचा मुद्दा उचलला, तसा कदाचित हे उचलतील. तर इकडे रुचिता आणि तन्वीमध्ये देखील थोडीशी पकडी, झटापट अशी पाहायला मिळते. नंतर या दोघी वेगळ्या होतात आणि मग इकडे रुचिताच्या तोंडातून सुमधुर शब्द, भाषा बाहेर पडते. म्हणजे खरकटे, तरकटे, खरकट्या तोंडाचे म्हणजे रुचिताने जे काही तोंड उघडलं, म्हणजे सुमधुर शब्दच बाहेर पडतात. पण तन्वी इथे बोलताना दिसते, की हेच तुझं तोंड उघडला ना, की मग हेच चालू होतं आणि रुचिताचे शब्द म्हणजे शब्द. त्यानंतर दीपालीने इकडे सगळे बॉल वगैरे पकडून ठेवले. अनुष्येचा काहीतरी एक वेगळाच गेम. अनुश्री काय सांगते, की माझ्या पाठीवरती ठेवा किंवा मी तुझ्या पाठीवरती तो बॉल घेऊन चालते. म्हणजे यांचा काहीतरी वेगळाच गेम सुरू होता. त्यानंतर दीपालीने इकडे एक बॉल आणला होता, परंतु तो आरबीकडे फेकून दिला. खरं तर फेकून द्यायचा नाहीये तो. तो पाठीवरती तुम्हाला घेऊन जायचा आहे. आता हे रुचिताने बघितलं. त्यानंतर रुचिता ही खवळते आणि मग जाऊन मग ते सगळे तोडफोड करते. रुचिताला तर कारणच भेटलं, की हिने बॉल फेकलाच का? तो फेकायचा नाहीये. तो पाठीवरती घेऊन जायचा. एक तर अनुषने ती तोडफोड केली होती आणि त्यानंतर राकेश जातो. राकेश ती तोडफोड करतो आणि मग हे सगळं बघून रुचिता देखील तुटून पडते आणि सगळा टास्क बट्ट्याबोळ होऊन जातो. आणि इथे मग बिग बॉस बजर वाजवतात. कोणाकडे काहीच नाही. ही फेरी सुद्धा रद्द होते. त्यानंतर अनुश्री इथे रोशनला बोलताना दिसते, की "काय रे घुम्यासारखा तू बसलाय?" रोशन बोलतो, "अगं मी खेळत होतो की. मी होतो तिथे बाजूलाच. पण मी आज ऑडियन्समध्ये बसलो होतो. मला बघायचं होतं ते गेम कसे खेळतात. आज मला विशाल काय बोलला नाही ना. विशाल जेव्हा मला बोलतो ना, तेव्हाच मला कळतं. बाकी तुमच्यासारखे कोणी बोलले तर मला कळत नाही. विशाल हाच माझा बॉस आहे आणि जेव्हा मला बॉस सांगेल तेव्हा मला कळेल." तर थोडंसं आहे ना रोशन दादाने खेळायला पाहिजे. कोणी सांगो, कोणी न सांगो, आपल्याला कळतं की नाही, आपल्याकडे एखादं काम दिलंय तर आपण करायला पाहिजे ना. रोशन असाच होता. म्हणजे मी आहे की नाही, मी नाहीच आहे, मी नसणारच, मी मिस्टर इंडिया आहे. असं एकंदरीत रोशन दादाचं गेम बिग बॉसच्या घरामध्ये होतं. त्यानंतर विशाल इथे सांगताना दिसतोय, की मी त्यांना गोल्डन रेशन कार्ड मिळवून देणारच नाही. काही झालं तरी मी गोल्डन रेशन कार्ड मिळवून देणार नाही. तर इथे दुसरी फेरी सुरू होते आणि या दुसऱ्या फेरी अंतर्गत पुन्हा एकदा रुचिता जबरदस्त धावत जाते. अ, दीपाली इथे चांगला गेम खेळताना दिसत होती, परंतु दीपाली फुल थकली. म्हणजे दीपाली फार हळू-हळू बाबा मला कसा तरी तिथपर्यंत घेऊन जा, त्या वाकड्या-तिकड्या रेषेमध्ये. जवळपास इथे आहे ना काय म्हणूया आपण, की टीम एने बऱ्यापैकी नेले होते, लावले होते. पण इथे राकेश बघतो, की त्या मारी हे करतात की काय? राकेश धावून जातो आणि मग ते सगळं तोडफोड पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा बजर वाजल्यानंतर कोणाचंच काही झालं नाही आणि ही फेरी सुद्धा रद्द होते. एकंदरीत या टास्कबद्दल सांगायचं झालं ना, तर हा टास्क काय व्यवस्थित होणार नव्हता. हे लोकं सांगत होते, की समंजस्याने आपण काहीतरी घेऊया, करूया. जर समंजस्याने केलं असतं ना, तर काहीतरी झालं असतं. पण बिग बॉस आहे ना, सगळ्यांना हे लोकं
देणार नव्हते, म्हणजे दोन्ही टीमला बिग बॉस देणारच नव्हते हा गोल्डन रेशन कार्डचा टास्क, कुठल्या तरी एकाच टीमला देणार होते. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये बिग बॉसने अगोदरच सांगितलं होतं की ही जी फेरी आहे ना, ही शेवटची फेरी आहे. म्हणजे जर पहिली फेरी जिंकली असती तर दुसरी फेरी खेळवली असती. जर दुसरी फेरी दुसऱ्या टीमने जिंकली असती, पहिली फेरी आपण सपोज ए टीमने जिंकली असती, दुसरी फेरी बी टीमने जिंकली असती, तर बिग बॉसने अजून एक फेरी घेतली असती. दोन्ही टाय होऊ दिलंच नसतं. ती फेरी जरी रद्द झाली असती तर बिग बॉसने चौथी फेरी घेतली असती. चौथी फेरी जरी रद्द झाली असती तरी बिग बॉसने 5वी फेरी घेतली असती. मग फार बिग बॉसला वाटलं असतं की नको आता या दोघांनाही देऊ. तर कदाचित त्याने विचार केला असता. पण बिग बॉसला असं की कोणाला तरी एकाच टीमला देईन आणि नंतर मग मजा बघेन, असं कदाचित बिग बॉसचं झालं असतं. ही फेरी रद्द झाली. मुळात हा टास्क पूर्ण रद्द झाला. त्यानंतर प्राजक्ता दीपालीला सांगते की मी तन्वीला डील दिली होती की आपण एक एक पॉइंट घेऊ. दीपालीला जसं कळतं की तन्वीच्या विरुद्ध काहीतरी आहे, दीपाली लगेच आवाज उठवते. म्हणजे दीपालीचं तुम्ही जेव्हापासून ती काटा टीम वगैरे तयार झाली ना, तेव्हापासून तन्वीच्या बाबत एखादा मुद्दा मिळाला की दीपाली लगेच तयार होते. साडी-बिडी खोचून, पदर-बिदर कुठेतरी खोचून, चला आता जाऊया आपण. प्रत्येक वेळी असं पाहायला मिळतं. इथे लगेचच दीपाली तन्वीकडे जाते आणि प्राजक्ता अशी बोलते की अगोदर डील दिली होती की आपण समंजसाने एक एक पॉइंट घेऊ. तन्वी बोलते की चल, काय प्राजक्ता बोली ते आपण जाऊया, बघूया काय बोलते. तन्वी इथे विचारते प्राजक्ताला की बाई तू अशी बोलली होतीस का? तू दुसऱ्या फेरी अंतर्गत मला बोलली होतीस, पण तेव्हा आपलं एकमत कसं काय होऊ शकतं? असं म्हणून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. एकंदरीत मित्रांनो, दीपालीचं हे जे काही वागणं आहे ते बघून राकेशला थोडीशी चिंता वाटायला सुरुवात झाली की असंच काही जर सुरू राहिलं तर आपला जो काही काटा आहे, तो काटा, जो ग्रुप आहे तो निखळेल. तर इथे राकेश दीपालीला समजवण्याचा प्रयत्न करतोय की हे तुम्हाला उगाचच भडकवतायत. तुम्ही समजा, आपला ग्रुप तोडण्याचा प्रयत्न करतायत. दीपाली हां, हां, हूं, हूं करते. नाही रे, पण त्यांनी डील दिलेली, तन्वीला समजायला पाहिजे ना. दीपाली काय समजण्याच्या मूडमध्ये नाही. इथे पुन्हा एकदा अनुश्री आपल्याच टीमला दोष देताना दिसते की तुम्ही काय घुम्यासारखे खेळता, तुमच्याकडे स्ट्रॅटेजी नावाची गोष्ट आहे का? अरे तो राकेश आला होता तोडायला, तुम्हाला काय कळतं का? तुमच्याकडे गेम प्लॅन आहे का? मंद कुठले तुम्ही? कुठून तुमच्या ग्रुपमध्ये आले असं मला वाटतं. कदाचित आतून वाटत असेल. तिच्या तोंडावर येत होतं की मी आता सांगते, पण होटापर्यंत यायचं आणि परत आतमध्ये जायचं, असं अनुश्रीचं एकंदरीत होतं. अनुश्रीच्या मताशी मी सहमत आहे की यांच्याकडे म्हणजे विशालसारखा माणूस होता स्ट्रॅटेजी करणारा, परंतु विशाल आज पूर्ण थंड होता. थंड म्हणजे एकदम थंड होता. ज्या पद्धतीने पहिल्या फेरी अंतर्गत जे काही राखी सावंतला त्याने उचललं त्यानंतर थंडच झाला. ठीक आहे, तर बिग बॉस इकडे फेरी हरल्या कारणाने म्हणजे हा टास्क रद्द झाल्या कारणाने ब्राउन्स रेशन कार्ड सगळ्यांना देतात आणि त्यानंतर साहित्य येतं. साहित्य आल्यानंतर कॅप्टन तन्वी, थांबा थांबा तुम्ही सगळे थांबा, मीच जाते ऍज अ कॅप्टन. आणि दही किती आलेत मग 11, साखर किती आलेत मग 3, पोहे किती आलेत मग अमुक, दूध किती आलेत मग 11, सगळं व्यवस्थित मोजून घेते, कोणाला आतमध्ये येऊ देत नाही. विशाल बोलते की मी बघतो ना, चोरी केलं तर मग. म्हणजे विशालने तो तन्वीचा एक मुद्दा पकडून ठेवला इथे. इथे आहे ना, बिग बॉस सगळ्यांना ब्राउन्स रेशन कार्ड देतात आणि सांगतात की तुम्हाला आता हे वापरायचं नाही, ते वापरायचं नाही, बेडवर झोपायचं नाही, मी तुम्हाला हे पाठवते. तन्वीचा एक मुद्दा व्यवस्थित इथे होता, तो कदाचित कोणीच बघितला नाही, तो आपण बघितला. म्हणजे तन्वी बिग बॉसला रिक्वेस्ट करताना दिसते की राखीची तब्येत ठीक नाहीये, राखीला बरेच इश्यू आहेत, मेडिकल रिझन आहे, त्यामुळे तिला बेड द्यावा. कदाचित राखीने हे ऐकलं नाहीच बहुतेक. राखीचं काहीतरी वेगळंच सुरू होतं गाण्याच्या मध्ये, बिग बॉसला सुनावणं सुरू होतं आणि ऍज अ कॅप्टन म्हणून तन्वी बिग बॉसकडे व्यवस्थित मुद्दा मांडताना दिसत होती की हिला बरेच मेडिकल इश्यू आहेत, तुम्ही आमच्यासाठी नाही तरी राखीसाठी द्या. तर कुठेतरी तन्वीचं बिग बॉस ऐकतात आणि मस्तपैकी एक लेटर लिहून पाठवतात आणि त्याच्यामध्ये सर्वांची सहमती असेल तर तुम्ही राखी सावंतला भेट देऊ शकता. याच्यामध्ये तन्वी सुद्धा सांगते की तथास्तु, मी सुद्धा कॅप्टन आहे, कॅप्टनची परमिशन आहे, बेड वापरू शकता. तर इकडे विशाल आणि रुचिता
तन्वीवरनं भांडण सुरू होतं. खरं तर हे कारण निमित्त इथे झालं आणि त्यानंतर मोठा विस्फोट दोघांमध्ये पाहायला मिळतो. तर काहीतरी तन्वीवरनं थोडीशी रुचिता नाराज असते. विशाल काहीतरी तन्वीबद्दल बोलताना दिसतो, की तू रुचिताला सांगत होता, की तू आमच्याबद्दल एवढं काही बोलू नकोस. तिला तू काही बोलू नकोस. रुचिता सांगते, की मला माहिती आहे काय सुरू आहे ते तुमच्यामध्ये आणि तुमचं टास्कमध्ये जे काही गुटरगुळ सुरू आहे ना, ते सुद्धा मला चांगलंच माहिती आहे. आता तुमचं जे ओटात आहे ते ओटावर येतंय. तर ही सुरुवात होती. एकतर रुचिताला ती तन्वी अजिबात आवडत नाही आणि त्यानंतर आगीचा भडका कुठे उडाला ते तुम्हाला मी सांगतो. खरं तर हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. हा टास्क तर एक नॉर्मल होतं. आता याच्यामध्ये राखीचं आणि राकेशचं जे काही प्रेम आहे, खुल्लम खुल्ला प्यार करेंगे. आता इथे राखी आहे. राखी काहीतरी कॉमेडी करण्याचा प्रयत्न करते, एंटरटेन करण्याचा प्रयत्न करते. तर त्याच्यामध्ये राखीने पुनर्जन्माचं प्रेम इथे राकेश सोबत जोडण्याचा ती प्रयत्न करते. म्हणजे टंगळ-मंगळ त्यांची सुरू होते. आता हे जे काही राखीचं प्रेम आहे, हे पाहून कुठेतरी राकेश आहे ना, तो हे सांगतो, की "राखी मला हे सगळं काही करायचं नाहीये. माझी अगोदर बरीच लफडी झालीत आणि ती तुटलीत. आता रिसेंटली माझं एक तुटलंय." राखी सांगते, की "हो रे, माझी पण अशी 2-3 तुटलेले आहेत. त्यामुळे मला सुद्धा याचा कंटाळा आलाय." याच्यामध्ये तन्वी बोलून फसते, की "माझं सुद्धा एक झालं होतं आणि ते देखील अयशस्वी झालं." तन्वी बोलून चुकली आणि हाच मुद्दा कुठेतरी राखीने उचलला. "काय गं, तुझं आणि त्या कोण आयुषचं लफडं होतं म्हणे, तुमच्यात काहीतरी सुरू होतं." आता याच्यावरती जी काही तन्वी भडकते, "असं काही नव्हतं आमचं. आम्ही एक चांगले फ्रेंड होतो, थोडेसे बोलत होतो. आमचं असं काहीच नाही. राखी, हे शब्द तू पुन्हा काढायचे नाही. हे मला अजिबात आवडत नाही. माझे घरचे देखील बघतात. तू हा विषय काढू नको. मला आता बिग बॉसच्या घरामध्ये राहायचंच नाही. राकेश दादा, हे मला अजिबात आवडलं." राकेश सांगतो, की "असं काही नव्हतं गं राखी. ते जस्ट फ्रेंड होते." तिकडून विशाल पास होतोय. विशालला ती तन्वी पकडते. "विशाल, तुला माहिती आहे ना आमच्यामध्ये काही नव्हतं." विशाल बोलतो, की "राखी, असं काहीच नाही. ते चांगले मित्र होते." आणि त्या आयुषने पण ते क्लिअर केलं होतं, की आमच्या म्हणजे तो फ्रेंडशिप पण करत नव्हता तिच्याशी. तो लांबच राहायचा. विशालने सांगून झालं, त्यानंतर काय त्याचं नाव राकेशने सांगून झालं. जवळपास सगळे सदस्य हे तन्वीच्या बाजूने उभे होते, की नाही असं काही नव्हतं यांचं. आणि इथे दीपाली सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करत होती, की सोनालीने काहीतरी ते आग लावून दिली होती. सोनालीने देखील जाता-जाता ते सगळं क्लिअर केलं होतं, असं काही नव्हतं. एवढं सगळं सांगून समजावून सुद्धा तन्वीने हा मुद्दा मोठा केला. म्हणजे मी तुम्हाला इथं स्पष्ट सांगतो, की कारण नसताना तन्वीने हा मुद्दा वाढवला, हायलाइट केला. का केला? दिसण्यासाठी, फुटेजसाठी. काही इश्यू नव्हता. हे सगळं शांत झालं होतं, थंड झालं होतं. राखी सावंत आहे. राखी तुम्हाला पोक करणार. राखीचा तो स्वभाव आहे. राखीला तुम्ही सगळे ओळखता. तन्वी देखील राखीला चांगलीच ओळखत असावी. राखी हेच करण्यासाठी ती आली बिग बॉसच्या घरामध्ये आणि बिग बॉसने देखील यासाठीच तिला आणली. ती पोक करणार. तुला काय प्रत्येकाला पोक केलंय, रुचिताला पोक केलंय, सगळ्यांना तिने केलंय. विशालचा टिश्यू काढला, सगळ्यांना पोक केलंय. मग हिला एवढी मिरची लागली. आता बऱ्यापैकी बाजू घेतली होती की तन्वीची सगळ्यांनीच. तरी पण हिला मोठा मुद्दा करायचा होता. ओक्साबोक्शी रडणं असेल, मी आता शो सोडणार, अमुक करणार, तमुक करणार. म्हणजे एवढासा मुद्दा तो तिने एवढा मोठा केला. काही गरज नव्हती. हे सगळं दिसण्यासाठी केलं. आता याच्यामध्ये विशाल येतो. विशाल कुठेतरी तन्वीची बाजू घेताना दिसतो. हे मात्र त्या रुचिताला आवडत नाही आणि ती डायरेक्ट विशालला बोलते, की "जेव्हा माझं कॅरेक्टर काढलं जात होतं, मला बोललं जात होतं, तेव्हा तू दात काढत होतास. तेव्हा तू का बोलला नाहीस?" एकदम करेक्ट. रुचिता जे काही बोलली ना, ते एकदम करेक्ट होतं, की तेव्हा तू का बोलला नाही? तेव्हा म्हणजे माझ्या आईवरती बोललं जात होतं, बरंच माझ्यावरती बोललं जातं, तेव्हा तू दात काढत होतास. माझ्यावर गाणं तयार करत होतास. आईवर जायचं नाही. तेव्हा तू का माझ्या बाजूने उभा राहिला नाहीस? तू तेव्हा उभा राहायला हवा होतास. विशालचं काहीतरी वेगळंच. असं काही नाहीये. राखी तेव्हा नवीन-नवीन आली होती. तेव्हा आमच्यात ती कॉमेडी चालू होती आणि दुसरं म्हणजे की मी तुला काय गोदीमध्ये घेऊन आलेलो नाहीये.
तू का लहान बाळ नाहीयेस की तुला मी असं खेळवेन. तू समजूतदार आहेस. हे माझ्या समोर चालणार नाही. म्हणजे जेव्हा विशालला उघडं पाडलं रुचिताने, त्यानंतर मग त्याने हे डाव टाकायला सुरुवात केली. तर मित्रांनो, मी आहे ना इथे बऱ्यापैकी रुचिताच्या बोलण्याशी सहमत आहे. आणि इकडे आहे ना दीपाली तर पोपळ्या फुटत होता तिला आनंदाच्या. हेच रुचिता, हेच मला सांगायचं होतं. तुझं जे काही बोलणं आहे ना ते योग्यच आहे. त्या विषयाला तू चांगलाच धडा शिकव. असाच करतो तो. मी याला चांगलं बाहेर ओळखून आहे. हं, हं, हं. असं एकंदरीत दीपालीचं सुरू होतं. आता याच्यामध्ये अनुश्री मस्तपैकी मसाला टाकते, आग लावते. अगं हो ना, यांचं ना काहीतरी सुरू आहे. ही जी तन्वी आहे ना ती याच्यासाठी तयार होते. मस्तपैकी नटायचं, इकडे तिकडे मुरडायचं, गजरे बिजरे लावायचे, हे कपडे वगैरे घालते ना, ही काय सगळी फॅशन करते ती त्याच्याचसाठी. रुचिताला पण वाटतं यार खरंच आहे की काय, मी खरंच यांच्या मध्ये येते काय, या दोघांच्या यांचं काय आहे काय सुरू. हे रुचिता आता कन्फ्यूज आहे की नक्की काय आहे. आणि काय आहे ना, विशाल देखील रिॲक्ट होतो. आणि एकंदरीत असं म्हणजे तन्वीकडनं तरी असं काही स्पष्ट दिसत नाही की असं काही असेल. आता अनुष्का आणि हे बाकी जे लोक आहेत ते त्यांना ओळखतात, बघतात. घरामध्ये 24 तास त्यांचं सुरू असतं. आपल्याला ते 24 तासापैकी काहीतरी सव्वा तास दाखवलं जातं. त्याच्यामध्ये आपण किती अनालिसिस करणार आपण. पण ज्या पद्धतीने अनुष्का सांगत होती की यांचं मागे पुढे सगळं बोलणं होते, एकंदरीत दिसतंय. आता नेमकं काय ते मला माहिती नाही, परंतु अनुश्री या सगळ्यामध्ये बोलताना दिसत होती. त्यानंतर इकडे कुठेतरी दीपाली देखील मस्तपैकी आग लावण्याचा प्रयत्न करत होती. रुचिताला ती समजवते की तुला मी हे मागेच सांगितलं होतं, हा असाच आहे. तू याला जरा चांगला ठेस. तुझ्या हातात आता तावडीत आलाय तो, असं जरा वाट त्याला. तर हे सगळं रुचिता त्या प्राजक्ताला सांगते की दीपाली ताई आग लावण्याचा, मसाला लावण्याचा प्रयत्न करत होती, पण मला काही कळतच नाही. काही गोष्टी तिने महत्त्वाच्या सांगितल्या, की तुझं हास्य केलं त्याने. बऱ्याच काही अशा गोष्टी होत्या की ते तिच्या चांगल्या होत्या, पण मला असं वाटतंय की ती आग लावते एकंदरीत. तर माहिती नाही, पण विशालचा थोडासा मला सॉफ्ट कॉर्नर ना थोडासा वाटतो तन्वीकडे. आता हे खरं किती, खोटं किती हे माहिती नाही. त्यानंतर रुचिताची खूप रडारड पाहायला मिळते. राकेश, रोशन हे समजवताना दिसतायत इकडे. आता त्यानंतर राखी सावंतने पुन्हा एकदा तन्वीचा जो काही खोटा गेम आहे तो उघड करण्याचा प्रयत्न इथे थोडासा केला. बघा ज्या पद्धतीने ब्राउन्स रेशन कार्ड आला आणि त्यानंतर तन्वीने देखील सांगितलं की मी सुद्धा माझ्या ज्या गोल्डन रेशन कार्डच्या सुविधा आहेत त्या घेणार नाही. यांच्या पद्धतीनेच मी खाली झोपणार, कॉमन बाथरूम मध्ये आंघोळ करणार, तेच बाथरूम मी वापरणार, असं एकंदरीत ठरवलं. परंतु इकडे राखी सांगते की तू सगळं नौटंकी करतेस, हे दिसण्यासाठी तू करतेस. का म्हणून आमचं बाथरूम जे आहे तू अडवून का ठेवतेस. तुला कॅप्टनची रूम दिली ना, त्याच्यामध्ये जा, त्याच्यामध्ये आंघोळ कर ना, तू तुला काय करायचं ते कर, इकडे का येतेस. तर राखीचा हा मुद्दा देखील बरोबर होता की का म्हणून तू इकडे येतेस. राखी तिला बोलते, तन्वी का ऐकणाऱ्यातली नाहीये. राखी सगळ्यांनाच घेऊन जाते. मग इथे प्राजक्ता, विशाल, बाकी अजून एक दोन सदस्य देखील जातात आणि बाथरूम मध्ये लाईन लावून उभे राहतात. तन्वी आतमध्ये असते. राखी जाऊन ठोठावते, तू येते का बाहेर, नाहीतर मला खूप जोराची आली, मी तुझ्या कॅप्टन रूम मध्ये जाते, तिकडे मी काहीतरी करेन, मला आता कंट्रोल होत नाही. त्यानंतर तन्वी बाहेर येते आणि तन्वीला एकंदरीत कळतं की हा जो ड्रामा आहे तो त्यांनी उगच क्रिएट केलेला आहे मला हे सगळं दाखवण्यासाठी. राखीचा इथे पूर्ण मुद्दा आहे की तू इथे मुद्दाम सिंपती घेण्याचा प्रयत्न करतेस. तुला दिलंय ना, इकडे जा ना. आणि जर तू असं सांगत असशील की मला तुमच्यासारखंच राहायचं आहे, ब्राउन्स रेशन कार्ड घ्यायचं असेल, तर तू कॅप्टनची रूम सोड, सोड ती रूम आणि या आमच्याकडे. हे तुला जमणार नाही. मला पण हे तेव्हा पटलं की ही जे सांगते की मला हे सगळं घ्यायचं आहे, पण तू कॅप्टनची रूम का का त्या रूम मध्ये असतो, ये ना बाहेर सर्वसामान्यप्रमाणे ये. तन्वी कुठेतरी सांगताना दिसते की नाही, मला माझे अधिकार देखील वापरायचे आहेत. आणि याच्यावर दीपाली आणि रुचितामध्ये प्रचंड वाद होतो आणि तो वाद एवढा टोकाला जातो. दीपाली तर काय मुद्दाच शोधत असते की हिला मी कधी पाण्यामध्ये पाहते. दीपाली जशी आहे तशी जशी दिसते ना तशी ती नाहीये. तन्वी आणि दीपालीमध्ये जबरदस्त क्रॉस आहे. हे आपल्याला आता नाही, येत्या काही दिवसामध्ये कळणारच आहे. इथे राखी पण मस्त लावून देते दीपालीला की हे बघ, ही आपल्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते.
दीपाली सांगते की आम्ही थोडी तिचं ऐकणार आहोत, नॉमिनेशनमध्ये आम्हाला जे करायचं ते आम्ही केलं, आम्ही थोडी तिचे गुलाम आहोत. एकंदरीत काय झालं माहिती आहे का, राखीला असं वाटतं की ही आपल्यावर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करते आणि तिला आपण कंट्रोल करू द्यायचं नाही. आणि तन्वीचाही गेम असाच आहे की माझा पूर्ण होल्ड त्या ग्रुपवरती असला पाहिजे. आता एक तन्वीचा इथे मुद्दा होता की मी जर कॅप्टन्सी रूम सोडली, मी सोडायला पण तयार आहे, मी जर ती सोडली तर माझं कोणीही ऐकणार नाही, माझ्या गोष्टी, माझे रूल्स कोणी फॉलो करणार नाही. आणि राखी तर बसलेलीच आहे. राखी तर ऑलरेडी अगोदर सांगत होती की तू आता स्वतःला कॅप्टन समजत नाही ना, आम्ही का तुझं ऐकायचं, तू आता ब्राऊन सारखी आहेस ना, मग आम्ही तुझं काय ऐकायचं. राखी तर काय टपूनच बसलेले आहे. पण मला असं वाटतं की इथे देखील आहे ना, कदाचित तन्वी एक आव आणण्याचा प्रयत्न करत होती की मी देखील बघा तुमच्यासारखी कॉमन राहते, तुमच्यासारखे कॉमन बाथरूम वापरण्याचा प्रयत्न करते, असं एकंदरीत तन्वी ते सगळं दाखवून देण्याचा प्रयत्न करत होती. परंतु इथे राखी आणि प्राजक्ताने तिचा गेम आहे ना तो उलटा पुलटा करून टाकला. आणि दुसरं बघा, इकडे एक तुम्ही नोटीस केलं असेल तर कुठेतरी तन्वीने तो आयुषचा मुद्दा देखील मोठा करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे मला खूप त्रास होतोय या सगळ्या गोष्टीचा, हे जे काही जे काढतात ते त्याचा खूप त्रास होतो, हा मुद्दा खूप मोठा हायलाईट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे जे फुटेज आहे ना, हे फुटेज रुचिताने जास्त घेऊ दिले नाही तन्वीला. आणि रुचिताने तिचा काहीतरी एक वेगळाच गेम सुरू केला विशाला घेऊन. तर हे कुठेतरी तन्वीचं जे काही वर्तड सुरू होतं ते कुठेतरी रुचिताने ते खाली आणलं आणि इकडे स्वतःचा हायलाईट मुद्दा तिने केला. रुचिता आहे. पण एकंदरीत माहिती नाही, पण तन्वी आहे ना हे सगळं फुटेजसाठी करते. तिचा काहीतरी गेम आहे याच्यामध्ये असं एकंदरीत पाहायला मिळतंय. आयुषचा मुद्दा सगळे तुझ्या बाजूने होते, एवढा हायलाईट करण्याचा काय गरज नाही. आणि हा जो काय ब्राऊन रेशन कार्डचा मुद्दा होता, हा देखील तुला त्यांच्या फिलिंग्स कळतायत ना, तुला नाही कॅप्टन्सीचे सगळ्या सोयी सुविधा घ्यायच्यात, मग रूम सोड ना. काय एवढं दाखवण्याचा प्रयत्न करते, मग तू इकडे सर्वसामान्याप्रमाणे येऊन राहा इथे. पण राकेशची भूमिका इथे चांगली होती. ज्या पद्धतीने तो दीपालीला समजवत होता, त्या पद्धतीने तो तन्वीला देखील समजवण्याचा प्रयत्न करत होता की बाई, हे सगळं करून काय साध्य करतेस तू, नुसते राग रुसवे, तूच वाईट दिसतेस. आपलं लक्ष कुठे आहे, ट्रॉफीकडे पाहिजे. याच्यामुळे तू सगळं भरकटतेस, या सगळ्यांमुळे. आलं का तुझ्या लक्षात? तर तन्वीने आहे ना थोडंसं हे करायला पाहिजे. प्रत्येक वेळी काय झालं की चालले मी घर सोडून, चालले मी इकडे, चालले मी तिकडे, तर असं एकंदरीत व्हायला नाही पाहिजे. तर मला असं वाटतं फायनली काय आपण मॉरल ऑफ द स्टोरी असं आहे ना की तन्वी हे जे सगळं आहे ते दिसण्यासाठी करते असं एकंदरीत पाहायला मिळते. आणि जो काही पहिला टास्क झाला तो तर टास्क त्यांच्याकडे म्हणजे त्यांनी ठरवलं असतं ना, तर या दोघांनी एक एक पॉइंट घेतले असते. परंतु यांना टास्कची XYZ करायची होती. जर सहमताने काहीतरी केलं असतं तर त्यांना गोल्डन रेशन कार्ड मिळालं असतं, पण याने काय प्रयत्न केला नाही. त्यानंतर रुचिता ही विशालवरती मनापासून प्रेम करते, परंतु विशाल हा तिला धोका देतोय असं एकंदरीत तिच्या लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे तिची चिडचिड पाहायला मिळते. आणि राखी सावंत ही आपला गेम साध्य करण्याचा प्रयत्न करते. ज्या पद्धतीने तन्वी वरचढ होऊ पाहते, तर हे कुठेतरी राखीला अजिबात पचताना दिसत नाही. राखी सांगते की मीच द राखी सावंत शो चालवणार, मीच बिग बॉस घर चालवणार, तन्वी कोलते नाही. त्यामुळे मी आता तन्वीला चांगलीच दाबणार असं राखीने एकंदरीत ठरवले. विशालचा पण दोन तोंडी गेम पाहायला मिळतो. विशाल तिकडे राखी सोबत गेला आणि त्यानंतर मग गपचूप तन्वीच्या बरोबर आला कॅप्टन्सी रूम मध्ये, नाही ग मला ती राखी घेऊन गेले, मला यायचं नव्हतं, मी तुझ्याच बरोबर आहे. असा एकंदरीत विशालचा गेम आहे. तर हा जो विशालचा गेम आहे ना, हा रुचिताने समजून घ्यायला पाहिजे की हा दोन तोंड्या माणूस आहे, त्याच्यासाठी काय तू रडते पडते. तर असं थोडंसं रुचिताने देखील समजून घ्यायला पाहिजे. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.